जाऊया क्रिकेटच्या मैदानामध्ये इंदूर कसोटीवर टीम इंडियाने आपली पकड आता आणखी मजबूत केली आहे। भारताचा कर्णधार विराट कोहलीने आपलं 150 शतक पूर्ण केलंय। भारताने आतापर्यंत 3 बाद 359 धावांची मजल मारली आहे। विराट कोहली 150 तर अजिंक्य रहाणे 124 धावांवर खेळतोय। याआधी पहिल्या सत्रात मुंबईकर अजिंक्य रहाणेने आपलं शतक पूर्ण केलं। रहाणेचं कसोटी क्रिकेटमधलं हे 8वं शतक आहे। विराट आणि अजिंक्यने चौथ्या विकेट करता 259 धावांची अभेद्य भागीदारी केलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संसगिरी आता आपल्या सोबत आहेत। संसगिरी सर, अपेक्षेप्रमाणे आपण पकड आणखी मजबूत केलेली आहे। रहाणेचं आणखी एक शतक खरंय आणि आता ह्याच्यानंतर धावा थोड्या वेगात करायला पाहिजेत असं मला वाटतं, कारण आपल्याला जर जिंकायचं असेल तर आपल्याला वेळ लागेल आपल्या हातात त्यांना दोनदा बाद करण्यासाठी, आणि त्याच वेळेला आपण रन सुद्धा वेगात करायला पाहिजे आणि आपली परिस्थिती आहे की ह्या वेगात करू शकतो। अर्थात रहाणेचं मला कौतुक करायला आवडेल की ज्या पद्धतीने रहाणेवर शॉर्ट पिच बॉलचा मारा काल करण्यात आला होता, त्याच्यातून तो तावून आणि सुलाखून बाहेर आला असं म्हणायला काही हरकत नाही। आणि आज सकाळी सुद्धा त्याच्यावर तशाच प्रकारचा मारा केला, म्हणजे तो जसजसा शतकाच्या जवळ आला तसे 5 ते 6 क्षेत्ररक्षक त्याच्या पुल आणि हुकसाठी ठेवण्यात आले होते आणि त्याच्यावर उसळत्या चेंडूंचा मारा केला, राऊंड द विकेट सुद्धा मारा केला। आणि त्यात एखाद वेळी त्यांनी अंगावर चेंडू घेतला असेल, पण बऱ्याच वेळेला त्यांनी तो पूल मारण्याचा हुक मारण्याचा प्रयत्न केला, काही चांगले शॉट्स खेळला तो, आणि कुठेही न डगमगता, म्हणजे ज्याला म्हणतात की आपण आगीशी आगीने लढाई द्यावी त्याप्रमाणे तसा तो लढला आणि त्याने आपलं शतक पूर्ण केलं। हे शतक त्याच्या मागच्या 7 शतकांना एवढं कदाचित फ्लुएंट नसेल, पण एक जिगरबाज खेळीसाठी मात्र त्याचं आपल्याला कौतुक करायला पाहिजे की अंगावर घाव झेलत तो तिथे उभा राहिला। राणा संघाने जसे अनेक अंगावर घाव झेलले होते तसा तो भारतीय संघाचा त्या क्षणी राणा संघ वाटला। निश्चित संसगिरी सर, जसं तुम्ही म्हणताय की एक फायटिंग इनिंग आपण ज्याला म्हणू शकतो आणि एक मजबूत स्थितीमध्ये भारत चाललाय। अपेक्षा करूया की जास्तीत जास्त वेगाने जसं तुम्ही सांगताय धावा होतील आणि दोनदा आउट करायला आपल्याला वेळ मिळेल। धन्यवाद संसगिरी सर या सगळ्या विश्लेषणाबद्दल।